15 दिवसामध्ये आपल्याला विधी समितीच्या अध्यक्षांना ते त्यांचा लेखी अहवाल सादर करतील. त्यांनी काय कारवाई केली 15 दिवसामध्ये, पुढच्या 15 दिवसाच्या अवधीमध्ये कारवाई प्रत्यक्षात करण्यासाठी आम्ही देखील त्यांच्या पाठीशी लागू. 15 दिवसाच्या लेखी अहवालानंतर काय प्रशासनाने नोटिसेस दिलेल्या आहेत, दंडात्मक कारवाई केलेली आहे याची देखील माहिती घेऊन पुढची 15 दिवसामध्ये आपण पुढील कारवाईसाठी आपण सज्ज राहू. दोन प्रकारे भूमिका आहेत. मुंबई महानगरपालिकेची एक ट्रस्टी म्हणून आमची वेगळी भूमिका असेल, महानगरपालिकेची भूमिका असेल आणि शिवसेना पक्षाचे आम्ही पदाधिकारी म्हणून शिवसैनिक म्हणून एक वेगळी जबाबदारी असेल. ती भूमिका काय असेल ही एकनाथ शिंदे साहेबांकडून चर्चा करून ठरवू. आम्ही पण काय होतो कसे सगळ्याच आयुधे वापरलेले आम्ही शिवसैनिक आहोत. त्यामुळे पक्षाचा मुख्य नेत्यांच्या आदेशाची आम्ही वाट पाहणार त्या पद्धतीने करणार. नक्की नक्की 100% होईल. पण त्याच्यापूर्वी मला आशा आहे की आमचे मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत हे निश्चितपणाने याच्यावरती 1 महिन्याच्या अवधीमध्ये एक सकारात्मक तोडगा काढतील असं मला वाटतंय. क्रमांक 34 आणि 36 मध्ये जे नियम घालून दिलेले आहे त्याच्यासाठी आपण मुंबईमधल्या सगळ्या दुकाने आणि आस्थापनांना 2023 पर्यंत मराठी फलकाच्या बाबतीतले सगळे नियम लागू करण्यात यावे, इम्प्लिमेंट करण्यात यावे अशा प्रकारचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते. पण तुम्ही बघू शकता की 2023 नंतर प्रशासकीय राजवट होती आणि त्यानंतर आम्ही सत्तेत आल्यानंतर शिवसेना आणि महायुती आम्ही एकत्रपणे या ठिकाणी काम करत आहोत आणि हे नियम काय आम्ही लागू केलेले नाहीये. हे नियम महाराष्ट्र शासन राजपत्राचे नियम आहे. ते तंतोतंत त्या ठिकाणी फॉलो झाले पाहिजे. याच्यासाठी आम्ही सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय आमचे उपमहापौर घाडी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत. अनेक सेलिब्रिटीचे हॉटेल दुकान आहे. नोटीस देण्यात आलेली आपण त्या ठिकाणी आजच्या आमच्या सन्माननीय उपमहापौर घाडी साहेबांच्या नेतृत्वाखाली जी ही बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम कारवाई जी करायची आहे ती या 5 स्टार हॉटेल्स असतील, सगळे जे नामांकित कॉर्पोरेट ऑफिस असतील त्यांच्यावर सगळ्यात पहिले कारवाई करण्याचे आम्ही आदेश त्या ठिकाणी दिलेले आहे. कारण सन्माननीय घाडी साहेबांच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सांगितलं गेलं की सर्वात पहिली कारवाई ही वरच्यांवर झाली पाहिजे. तेव्हा जाऊन ही छोटे छोटे दुकान आणि आस्थापना आहे हे सगळेजण ते आता नियम फॉलो करतील अशा प्रकारचे आम्ही गाईडलाईन्स दिलेले आहेत.